हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी साधना गामिनी क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही तब्बल 20 वर्षांनी आमच्या मामाचं गाव बघतोय. आमच्या मामाचं गाव आहे कसबे सुकेने, कुंदेवाडीजवळ निफाडजवळ कसबे सुकेने गाव आहे. त्या गावात तब्बल 20 वर्षांनी आलो आहे. आम्हाला इतका आनंद झाला आणि इतकं मन भरून आलं, कारण की आम्ही आमची आजी वारली तेव्हा गेलेलो होतो आणि त्या गोष्टीला आता 20 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि सगळ्या बालपणीच्या आठवणी आम्हाला आठवतात ते. तर म्हटलं चला आज मुहूर्त लागला आहे मामाच्या गावाला जायचा, तर जाऊनच येऊ म्हटलं. किती बदल झाले गावामध्ये. म्हणजे नाही का, आम्ही लहानपणी जिथे खेळत होतो ते गाव कसं असेल एक्सायटेड होतो आम्ही, खूप उत्सुकता लागलेली होती. आणि ह्या बोळीतूनच आम्ही जायचो, खेळायचो, इथे ह्या मामीच्या ओट्यावर बसायचो, खेळायला यायचो. आणि ही तुळस दिसती ना, इथे पण एक मामी राहते आमची. आम्हाला त्यांना म्हणजे मातीचा ओटा होता, आता त्यांनी फरच्या वगैरे बसून घेतलेल्या आहे. तर मी सांगते तुम्हाला नंतर काय ती गोष्ट. खूप छान मामी इथे आपण. आणि इथे तर पूर्ण बदललं आहे, पूर्ण सिमेंटाचं केलेलं आहे इथे. नाही तर इथे पूर्ण मातीचं होतं, बाबळीची झाडं पण होते. आणि ही आहे माझी उभी ती मोठी मामी, आणि ही मधली मामी आहे, ही आजी माझी, ही मामीची सून आहे. आणि ह्या पण 2 नंबरच्या मामी आहे. त्यांचा आता स्वयंपाक चालू आहे शिवभोजनालयाचा. ते रोज देतात ना शिवभोजनालयात, त्यांचं हॉटेल पण आहे ना, मग तिथे जेवण बनवून द्यावं लागतं. तर त्या जेवण बनवून देतात ते. आणि इथे ना आम्ही बाहेर येऊन बघितलं तर इथे पूर्ण गटार होती. आता जे सिमेंटाच्या पायऱ्या तुम्ही बघितल्या ना, या इथे पूर्ण गटार होती मोठी. तर आता पूर्णपणे ती गटार आहे ना झाकून टाकलेली आहे. तिथे छानपैकी अशा पायऱ्या केलेल्या आहे. तर मग आजी म्हणे का तुम्ही स्वयंपाक होईपर्यंत आहे ना जा म्हणे मठ बघून या. हा वेताळ बाबा आहे, हा इथे नदी किनारीच बसवलेला होता. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा याची स्थापना झाली, ती वेताळ बाबा म्हणतात याला. तर तो अजून जसले तिथंच आहे, त्याची जागा पण तिथंच आहे. आणि हे आहे वडाचं झाड. तर या वडाच्या झाडापाशी ना आम्ही जेवण केलं, आजीच्या घरी मामाच्या घरी आलो, जेवण केलं, हातावर पाणी पडलं नाही तर लगेच आम्ही इथे खेळायला यायचो. याच वडाच्या पारंब्यांना धरून आम्ही झोके खेळायचो, इथे वेगवेगळे खेळ खेळायचो, बालपणीचे मित्रमैत्रिणी असायचे. आणि ही ही नदी होती, याला बंधारा पण आहे. तर या नदीला पूर जर आला ना तर आम्ही ना छोट्या छोट्या त्या काड्यांच्या टोपल्या नाही का, त्या जुन्या टोपल्या असायच्या काड्यांच्या, तर त्या घेऊन ना मासे पकडायला जायचो. आणि पूर जर आला ना इथपर्यंत पाणी यायचं. मामी म्हणत होत्या का आता 2दा महापूर आलेला होता ना, तर सगळं म्हणजे असं नाही का पडून गेलेलं आहे. जे नदी किनारी घरं राहता ना ते सगळे पडून गेलेले. तर 2दा महापूर आलेला होता. आणि आमच्याबरोबर माझ्या मामाची छोटी नात पण आहे. हे बघा, याच वडाच्या पारंब्यांना धरून आहे ना आम्ही झोका खेळायचो. त्यांना हात लावला, त्यांना स्पर्श केला त्या पारंब्यांना, आणि एकदम असं वाटलं की एकदम जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या. आणि इथे मठ आहे ना, मठाच्या खालीच एक गुफा आहे. ती गुफा लहानपणापासून म्हणायचे का इथे साधू राहायचे, पण इथे आम्ही साधू तर कधी बघितले नाही, पण मध्ये जायची कधीच कोणाची हिंमत झालेली नाही. ती मी तुम्हाला दाखवते, पण मध्ये जायची अजूनही हिंमत होत नाही की मध्ये काय आहे काय नाही. कोणी म्हणतं भुयारी मार्ग आहे, कोणी म्हणतं साधू राहत होते. तर अजूनही न उलगडलेलं कोड आहे का तिथे काय होतं आणि कोण राहत होतं. ते तो जर भुयारी मार्ग असेल तर तो कुठपर्यंत जातो. तर हा आहे मठ. ह्याच मठामध्ये आम्ही दुपारी जेवण केलं. तर मस्त खेळायला यायचो. जे म्हातारे लोक राहायचे ना ते पत्ते वगैरे खेळायला यायचे. आणि इकडे साईडलाच महादेवाचं मंदिर आहे. आणि हा आहे मठ. आणि मंदिर आहे जसले तसंच आहे. तर आम्ही इथे पाय पडायला यायचो. माझी बहीण सांगते की सेम जसं लहानपणी होतं ना तसंच आहे, काहीच बदल झालेला नाही आहे त्याच्यामध्ये. तर चला मी दर्शन घेते आता यांचं. कसली तरी समाधी आहे ती, मला पण नाही माहिती अजून, पण आम्ही नेहमी याचं दर्शन घ्यायचो. खूप छान वाटलं आणि लहानपणीच्या आठवणी नाही का अशा एकदम ताज्या झाल्या. तर हे महादेवाचं मंदिर आहे. आणि इकडे खाली आहे ना खूप अंधार असतो, खाली महादेवाची पिंड पण आहे. पण मी मध्ये नाही गेलेली आहे. आम्ही लहानपणी जायचो ना तर एकदा मला साप दिसलेला होता तिथे.
तशी मी वरती पळून आले, तर अजूनपर्यंत मी त्या खाली मंदिरात गेलेली नाही. कारण की छोटा बल्ब वगैरे लावलेला राहतो, पण खूप अंधार राहतो तिथे. तर इकडे पण एक बाहेर महादेवाची पिंड बसवलेली. आम्ही लहान होतो तेव्हा नव्हते, तर त्या पिंडीची स्थापना आत्ता केलेली असेल. तर आज आम्ही बघतोय, तिचं दर्शन घेऊ म्हटलं. कारण की असा योग परत पुन्हा कधीच येणार नाही. आणि ही छोटी नात पण मामाची, ती पण दर्शन घेते. मी जसं केलं ना तसंच ती पण करते. खूप छान आहे बरं का ती. बघा आता मी पाया पडले आणि ती पण पाया पडेल बघा. मी टाळ्या वाजवलं का ती पण टाळ्या वाजवण. म्हणजे बघा ना, लहान मुलांना सांगावं नाही लागत. जसं मोठे करतात ना तसंच ती पण करते. आणि इकडे तालीम होती बघा. तालीम करायला इथं मुलं यायचे व्यायाम करायला. इथे एक चिंचेचं झाड होतं, इलायची चिंच म्हणतात ना, त्याचं झाड होतं. आम्ही ना बांबूची काठी घेऊन ना त्याला आकडी तयार केली होती. आकडी म्हणायचो आम्ही. मग ती आकडी घेऊन ना दुपारी जेवण वगैरे झालं का इथं चिंचा पाडायला यायचो आम्ही. इतका म्हणजे इतका आनंद व्हायचा ना आम्हाला तेव्हा. खूप असं समाधान वाटायचं. आणि हा आहे आमचा बालपणीचा मित्र संभाजी. आम्ही त्याला आहे ना टोपण नावाने संभ्या हाक मारायचं, तर त्याचं नाव संभाजी नडे नाव आहे त्याचं. तर हा आहे आमचा बालपणीचा मित्र. म्हणजे अशा भरपूर मित्रमैत्रिणी आहे का आता त्यांचे लग्न पण झालेले आहे. आता यांनी आम्हाला बघितलं, मठामध्ये आम्ही आलेलो आहे. तर तो म्हणे चला चहा प्यायला घरी येतं. हे त्याचं घर आहे, या मामी आहे आणि हे त्याचे वडील आहे. तर या मामी ना, आम्ही यांच्या घरी, तुम्हाला नाही का मग अशी तुळस दाखवली मी, हे त्यांचं घर आहे. तर या मामी, आम्ही लहानपणी खेळायला गेलो का आम्हाला आहे ना म्हणजे त्यांचे पण लहान मुलं राहायचे का माझी मुलगी झोपलेली आहे, तुम्ही नंतर या खेळायला. पण त्या ओरडण्यामध्ये पण त्यांचं एक प्रेम होतं. त्यांचे आता डोळे भरून आले आम्हाला खूप दिवसांनी बघितलं. तर त्या मी व्हिडिओ काढत होते. त्या म्हणे फोटो नको काढू. म्हटलं नाही मामी, मी फोटो नाही काढते, व्हिडिओ काढते. माझं यूट्यूब चॅनल आहे, ते चॅनलवर टाकायला. तर हे आहे आमचं इथलं मामाचं जुनं घर. तर इथे नदीला पूर आला होता ना, तर सगळं वाहून गेलेलं होतं. आणि ही भिंत पहिली ना मातीची होती, आता त्यांनी सिमेंटाची करून घेतली. तर इथे खाली आमचं इथे घर होतं आणि खाली लगेच दरड होती. म्हणजे इथपर्यंत पाणी यायचं. आणि हे बघा आजीचं घर एकदम छोटंसंच राहिलं आहे. कारण की नदीला पूर जर आला ना, सगळं दरडीमध्ये जायचं पाण्यामध्ये. हे बघा इथपर्यंत ह्या जे पाईप आहे ना, इथपर्यंत आमचं घर होतं. आजीचं जुनं घर होतं. इथे किचन होतं, स्वयंपाकघर होता. इथे आजी स्वयंपाक करायची. आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे पाईप आणि तिथे आमचं स्वयंपाकघर होतं, चूल होती. आजी तिथे स्वयंपाक करायची. आमच्या मामाच्या घरात कधीच लाईट नव्हती बरं का. ते छोटेसे जुन्या काळातले ते दिवे असायचे ना, तेच लावलेले राहायचे. घरामध्ये खूप अंधार राहायचा. त्याच्यामुळे ना आम्ही जेवण केलं का लगेच बाहेर जायचं खेळायला. जास्त वेळ पण घरात थांबत नव्हतं. आणि म्हटलं चला इथे माझा फक्त मामा राहतो, एकटाच राहतो. आणि हे बघा, हे असं घर, त्याला छोटीशी खोली बांधून दिलेली आहे. तो इथेच राहतो. म्हणजे आमचे चुलत मामा, सख्खा मामा पण इथेच राहतो. या छोट्याशा खोलीमध्ये त्याला सिमेंटाचं वगैरे करून दिलं आहे. मातीचं सगळं पडून दिलं होतं म्हणून सिमेंटाचं करून दिलं आहे. आजी, ही आमची आजी आहे. तर ही आजी म्हणे आम्ही सिमेंटाची खोली बांधून दिली, पण दरवाजा लावायचा बाकी राहिला आहे त्याला. तर लवकरात लवकर तो पण आम्ही बसून देऊ.